मॅग्निफेरा इंडिका म्हणजे मँगो, ज्याला आपण आम म्हणतो किंवा आपला आंबा. आंबा हा फळांचा राजा आहे. महाराष्ट्र आंब्याच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये सगळ्यात मोठं राज्य आहे. सर्वाधिक उत्पादन जे आहे आंब्याचं महाराष्ट्रामध्ये होतं. आणि महाराष्ट्राचा आंबा हा निर्यात करण्यासाठी किंवा एक्सपोर्ट करण्यासाठी बेस्ट क्वालिटीचा आंबा म्हणून मानला जातो. आपण आज योगेश म्हस्के सरांसोबत चर्चा करूयात की आंबा लागवड जी की नॉर्मली आपण फेब्रुवारी, मार्च, एप्रिल ह्या महिन्यांमध्ये करतो, तर त्यासाठी कोणत्या प्रकारची जमीन आवश्यक असते आणि लागवडीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टींचं ध्यान ठेवावं, तर आपण चर्चा करू. नमस्कार सर. नमस्कार, राम राम शेतकरी मित्रांनो. सर, आता फेब्रुवारी सुरू झालेला आहे आणि फेब्रुवारी ते एप्रिल हे 3 महिने आंबा लागवडीसाठी खूप उपयुक्त महिने मानले जातात. म्हणजे आंब्याची सेटिंग झाल्यानंतर मग पावसाच्या अगोदर तो रोपणं चालू होऊन जातं. रोपणं चालू होतं. तर शेतकऱ्यांनी आंबा लागवड करताना कोणत्या कोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी? शेतकऱ्यांनी आंबा लागवड करताना सगळ्यात सुरुवातीला जमीन मध्यम ते हलक्या स्वरूपाची किंवा भारी जमीन, दोन्ही जमिनीत आंबा लागवड होते. तर याच्यासोबत आपण जी आंबा लागवडला विद्यापीठ एक रेशो ठरवून देतं किंवा या पद्धतीत लागवड पाहिजे. तर आता आपण भारी जमिनीमध्ये एक 10 बाय 10 मीटरवर लागवड व्हायला पाहिजे आणि हलकी जमीन जर असली तर 9 बाय 9 मीटरवर. म्हणजे भारी जमिनीमध्ये 80 ते 85 एकरी 80 ते 85 झाडं आपले 10 बाय 10 झाडं. मीटरवर बसतात. तसेच हलक्या जमिनीमध्ये 9 बाय 9 मीटरवर 100पर्यंत ती झाडं बसतात एका एकरमध्ये. याच पद्धतीत लागवड व्हायला पाहिजे. आता नवीन हे इस्रायल पद्धत आली, घन पद्धत. हा, जिथं आपण उभा आहोत हा, ही आता या गणपत बागेत आहे. बघतो आपण याची जी लागवड आहे ती एक कमी प्रमाणात, ती पण 5 बाय 5 मीटरवर पाहिजे. ही लागवड जरा चुकीची वाटते. कमी अंतरावर लागवड झालेली. 5 पेक्षा कमी आहे. 5 पेक्षा कमी नको, 5 बाय 5 मीटरवर पाहिजे. आता तर लागवड करताना मग कसे खड्डे घ्यायचे, कसे काय करायचं? आता ही लागवड करत असताना आपण 1x1x1 म्हणजे 1 मीटर लांबी, 1 मीटर खोली आणि 1 मीटर रुंदी या पद्धतीत आपण गड्डं घेणं गरजेचं आहे. तर आता लागवड करत असताना हे गड्डा घेतल्यानंतर मग आता त्या गड्ड्यामध्ये आपण काय भरायचं, तर 30 ते 40 किलो आपण शेणखत टाकायचं त्या गड्ड्यामध्ये, चांगलं कुजलेलं शेणखत. त्याचसोबत आपण 250 ग्राम 2.5 किलो पोयटायुक्त माती. अच्छा, पोयटायुक्त माती टाकायची त्यासोबत त्याच्यामध्ये. सिंगल सुपर फॉस्फेट, दाणेदार पावडर, दोन्ही स्वरूपात, ज्या स्वरूपात आपल्याकडे अवेलेबल आहे त्या स्वरूपात ते मिश्रण करून तो गड्डा भरायचा आहे आणि त्या झाडामध्ये अच्छा, म्हणजे शेणखत, पोयटायुक्त माती आणि स्फुरत, पालाश सगळं मिक्स करायचं. स्फुरत फक्त पालाश वगैरे आपल्याला सुरुवातीच्या वेळेत गरज नाही त्याची. फक्त सिंगल सुपर फॉस्फेटची पावडर असो किंवा ग्रॅन्युल असो, हे त्या वेळेत आपल्याला त्या गड्ड्यात शेणखतासोबत आणि पोयटायुक्त मातीसोबत भरणं गरजेचं आहे. आणि ते भरल्यानंतरच आपलं रोप. त्यांनी काय होतं सर? त्याच्यामध्ये नाही भरलं आणि भरलं याच्यामध्ये काय दोघांमध्ये फरक आहे वाढीमध्ये? आता काय होतं सर, हे जे सुरुवातीच्या काळामध्ये हे जी घटक लागतात झाडाला रोपण्यासाठी, ती घटक तिथं उपलब्ध असतात आणि ते भरल्यानंतर आपण काय करतो, आता जमिनीचा जो घट्ट भाग असतो, आता तुम्ही हलकी जमीन घ्या, भारी जमीन पॅक असते, घट्ट भाग असतो तिचा, पण आपण जर गड्डा केल्यानंतर तो भाग आपला असा पोकळ होऊन जातो. त्या भागामध्ये मुळीला भुसभुशीत होऊन जातो. त्याला मुळीला डेव्हलप व्हायला किंवा जी मूळ किंवा झाडाची जी मूळ रोपणार आहे तिला सुरुवात करायला कमी वेळ लागतो. आणि मूळ लवकर फास्ट चालू झाली तर वरती रोपणं पण आपलं फास्ट डेव्हलप होतं किंवा फास्ट त्याला पालवी काढणं, फुटवा काढणं चालू होऊन जातं. म्हणजे झाड रोपणं सोयीस्कर होऊन जातं. त्यामुळे आपण ही गड्डा पद्धत वापरणं गरजेची असतं आणि सुरुवातीच्या वेळेत जी अन्नद्रव्य पाहिजे ती तेवढे त्या याच्यातून त्याला मिळून जातं. जसं आता आंबा लागवड करताना चुनखडीयुक्त जमीन नसावी असं म्हणलं जातं, तर कोणता सामू पाहिजे, म्हणजे किती पाहिजे जमिनीचा सामू वगैरे? जमिनीचा सामू 5.5 ते 7.5 पर्यंत आंबा लागवडीसाठी योग्य आहे. चुनखडी वजा जमिनीत तर आंबा व्यवस्थितच येतो आणि चुनखडीयुक्त जमीन जर असली तर त्यामध्ये मग हे जे आपलं नत्र, स्फुरत, पालाश हे उचलायला जमिनीत वेळ लागतो. मग अशा वेळी आपण जीवाणू खतांचा वापर जास्त करणं गरजेचं असतं. जसं आपण ज्याला नत्र उचलणारे जीवाणू म्हणतो, नंतर पोटॅश उचलणारे जीवाणू KMB, त्याच्यानंतर फॉस्फरस सोल्युबल बॅक्टेरिया
KMB पोटॅश सोल्युबल जसं अझोटोबॅक्टर वगैरे त्याच्यामध्ये अझोटोबॅक्टर हे घटक वापरणं गरजेचं असतं. मग ते जीवाणूची संख्या जर जमिनीत चांगली मेंटेन झाली तर हे अन्नद्रव्याची उपलब्धता झाडाला होऊन जाते. त्यामुळं चुनखडयुक्त जमिनीत जिथं लागवड झालेली आहे तिथं झाडाचं प्रमाण जाण्याचं जास्त असतं, झाड तिथं डेव्हलप होत नाही. अशा जमिनीत आपण ही जी नत्र स्फुरत पालास उचलणारी जीवाणू खतं वापरणं फार गरजेचं आहे आणि ते वापरल्यानंतरच मग आपलं झाड त्या जमिनीत डेव्हलप होणार. आणि सोबत स्फुरद आणि पलाशचा डोस पण वाढवायला पाहिजे. हो, स्फुरद पालाशचाही डोस वाढायला पाहिजे. यासोबत आपण खताचं पण व्यवस्थापन करणं फार गरजेचं आहे. आता पाण्याचे व्यवस्थापन आंब्याचं लागवडीनंतर आपण पाहिजे त्या टप्प्यात जमिनीच्या याच्यानुसार वापसानुसार जमिनीची जशी कंडिशन आहे त्यानुसार पाणी वापरायचं आहे. त्याचसोबत बहारात पण पाण्याचं नियोजन असणं गरजेचं आहे. यासोबत खताचं नियोजन असणं गरजेचं आहे. आता पहिल्या वर्षात आपण सगळ्यात महत्त्वाचं याच्यात घेणारी आंतरपिके. आता याच्यात द्विदल आंतरपिके चालतात, जसं सोयाबीन, हरभरा, चवळी, काही भाजीपाल्यामध्ये या वनस्पती याच्यामध्ये आपण 5 वर्षापर्यंत आंतरपिके घेऊ शकतो. त्याचसोबत आपण खताचं नियोजन कसं करायचं आहे, तर आंब्याचा रेशो असतो 1500-500-500 वार्षिक रेशो, म्हणजे 1500 नत्र द्यायचा असतो आपल्याला, 500% स्फुरद आणि 500% पोटॅश असा रेशो मेंटेन करायचा असतो आपल्याला. तर सुरुवातीला जून जुलैमध्ये आपण 750 ग्राम नत्र आणि 250 ग्राम स्फुरद पालाश असं देऊन, म्हणजे NPK ज्याला म्हणतो आपण, ते 10-20-20 मधून म्हणजे पावसाळा सुरू होईल त्यास नात्राचं प्रमाण वाढवायचं. आणि त्यानंतर एक ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान आपण परत हा अर्धा राहिलेला रेशो तेव्हा मेंटेन करायचा. यासोबत तुम्ही इतर खतं, समजा रासायनिक खतं हे दिले तुम्ही NPK, याच्यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्य, निंबोळी खत वगैरे हे तुम्ही देऊ शकता. सो बऱ्याचशा जमिनीमध्ये जसं आता बऱ्याचशा ठिकाणी लागवड झालेली असते आणि नंतर लक्षात येतं की आपली ॲसिडिक जमीन आहे किंवा ती चुनखडीवाली आहे. तर अशा ठिकाणच्या शेतकऱ्यांनी काही मायक्रोन्यूट्रियंट्सचा डोस वगैरे वाढवावा. त्यांनी मायक्रोन्यूट्रिएंट डोस द्यावा. त्यासोबत जीवाणू देणं फार गरजेचं आहे त्यांचं चुनखडीयुक्त जमिनीत. अच्छा. कारण तिथं अपटेकिंगला अन्नद्रव्य उचलला जात नाही मुळ्यांना. तर मग अशा वेळी जीवाणू खतं, जे जीवाणू जमिनीत पडलेले असतात किंवा आपण जे सोडतो वरून, ती त्यांना ते अपटेकिंगसाठी किंवा मुळ्यांना ते अन्नद्रव्य उचलण्यासाठी जास्त प्रमाणात मदत करतात. यासोबत सूक्ष्म अन्नद्रव्याचाही डोस ते देऊ शकतात. आयरन सारखे घटक यांना वाढवणं गरजेचं आहे तिथं. तर आपण जी बेसिक जानकारी आहे, जी बेसिक माहिती पाहिजे ती आपण घेतली आहे. आता ह्या बागामध्ये बघा, हे घन पद्धतीची ही बाग आहे हो. आणि घन पद्धतीमध्ये डेन्सिटी जी आहे झाडांची जास्त असते. आता सोबत इथंच शेतकऱ्यांनी पुढं 9x9 पण बाग लावलेली आहे. आता झाडं मोठे झालेले आहेत, बहार पण चांगला लागलेला आहे 9x9 मीटर. 9x9 आणि ह्या साईडला पण 10x10चा सुद्धा बाग आहे. तर असं एक एक्सपेरिमेंट आहेत बरेचसे. आणि ही घन पद्धती जी आहे ही उत्पादनासाठी सुद्धा चांगली असते, कारण हे इस्राईल तकनिकवर आधारित आहे. बरोबर. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये घन पद्धती वापरावी का, जे विद्यापीठाने 10x10 9x9 सांगितलेलं आहे जमिनीच्या पोत्याप्रमाणे, तुम्हाला काय वाटतं? विद्यापीठ शिफारशीनुसारच बाग करावी. कारण इस्रायल जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये फार मोठा फरक आहे. आपलं जे फळ निघतं ते एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ निघतं. आज कुठल्याही मार्केटला जा, आपला जो आंबा जातो तो हापूस असो, केशर असो, या जाती असतात आंब्याच्या. हापूस असो, केसर असो, लंगडा असो, कुठल्याही जातीचा आंबा जेव्हा मार्केटला जातो तेव्हा इतर स्टेटपेक्षा, इतर राज्यापेक्षा आपल्या आंब्याला भाव जास्त असतो महाराष्ट्राच्या जमिनीतल्या. मग त्यातल्या त्यात आपल्याकडं जास्त उत्पादन आंब्यातलं पश्चिम महाराष्ट्रात घेतलं जातं, कोकण पट्ट्यामध्ये घेतलं जातं. मग तिथली जमीनची सुपीकता आपल्या जमिनीपेक्षा अजून चांगली आहे आंबा पिकासाठी. मग इथलं जे आपलं जे फळ निघतं ते क्वालिटी फळ निघतं. त्यामुळं आपल्या जमिनीला जो सांगितलेला आहे विद्यापीठाने, किंवा जी विद्यापीठाने आपल्याला लागवड पद्धतीत मार्कआउट काढून दिलेलं आहे, त्याच पद्धतीत आपण जर आंब्याचं लागवड केली तर आपलं उत्पादन व्यवस्थित होतं. जमिनीचा सामू टिकून राहतो, पोत खराब होत नाही. कारण आता या घन पद्धतीमध्ये आपला खतांचा वापर जास्त होतो, फवारण्याचा वापर जास्त होतो, जमिनीमध्ये हवेचं प्रमाण कमी असतं. मग अशा वेळी आपला तो जमिनीतला पोत खराब व्हायचे चान्सेस वाढून जातात. कारण फर्टिलायझर वगैरे आपण, झाडाची भूक वाढलेली असते, प्रमाण वाढावं लागतं. मग अशा वेळी जमिनीचा पोत खराब होण्याचे चान्सेस वाढून जातात. त्यामुळे मग आपण जी पद्धत विद्यापीठाने सांगितलेली आहे आपल्याला व्हरायटी वाईज किंवा जमिनीचा सामू चेक करून त्याच पद्धतीत लागवड करणं गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीत आपण उत्पादन चांगलं घेऊ शकतो. धन्यवाद मस्के साहेब. धन्यवाद.